चला फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण या ठिकाणी देणार आहोत. फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच चला फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण या ठिकाणी पहिले देतोय. मी महेशजी जाधव यांना विनंती करेन की या आपल्या शुभ हस्ते फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण देऊया. आणि फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरलाय ज्याच्या बॅटमधून एक षटकार आपल्याला पाहायला मिळाला आणि बॉलिंग करत असताना एक विकेट देखील आपण पाहिली. तो धनंजय ठरलाय फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच. महेश जाधव यांच्या शुभ हस्ते फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण या ठिकाणी देतोय. तदनंतर जय सोमजाई माता क्रिकेट संघ जाधववाडी चौदरवाडी आयोजित रजनी स्पर्धा या स्पर्धेचा बेस्ट फिल्डर हे किताब आपण पहिले देणार आहोत. बेस्ट फिल्डरचा किताब आपण पहिले देणार आहोत. या स्पर्धेमध्ये ज्याने अगदी आपण पाहताय आपल्या फिल्डिंगनं सर्वांना प्रभावित केलं असा चौदरवाडी टीमचा मारुती चौधरी ठरलाय या स्पर्धेचा बेस्ट फिल्डर. सन्माननीय महेशजी जाधव साहेबांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते आपण मारुती चौधरी यांना डीजे आवाज थोडा कमी करा. मारुती चौधरी यांना बेस्ट फिल्डरचा किताब द्यायचंय. या मारुती चौधरी आपला बेस्ट फिल्डरचा किताब घेण्यासाठी बेस्ट फिल्डरसाठी स्पोर्ट्स शूज आणि तदनंतर एक आकर्षक ट्रॉफी. एकदा जोरदार टाळ्या होत्या मारुती चौधरी यांच्यासाठी. या स्पर्धेचा बेस्ट फिल्डर तदनंतर या स्पर्धेचा बेस्ट बॅट्समन हे पारितोषिक आपण देतोय. स्पर्धेचा बेस्ट बॅट्समन ठरलाय. खऱ्या अर्थानं या रेसमध्ये आपण पाहताय जुगरेवाडी टीमचे प्रवीण देखील होते ज्यांच्या 52 धावा या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या. परंतु तो असा फलंदाज आहे की ज्याच्या बॅटमधून त्याच्यापेक्षा अधिक धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. तो गणेगाव टीमचा नितेश टिखंडे ठरलाय या स्पर्धेचा बेस्ट बॅट्समन. संपूर्ण स्पर्धेमध्ये 64 रन त्यानं बनवल्यात आणि तो ठरला या स्पर्धेचा बेस्ट बॅट्समन. एकदा जोरदार टाळ्या होत्या मित्रांनो नितेश टिखंडेसाठी. 64 रन्स त्यानं या स्पर्धेमध्ये बनवल्या आणि तो ठरलाय या स्पर्धेचा बेस्ट बॅट्समन. बेस्ट बॅट्समनसाठी आपण पाहताय सायकल आणि तदनंतर एक ट्रॉफी. सगळे आयोजक या स्पर्धेचे आयोजन कमिटी त्यांच्या शुभ हस्ते आपण हे सगळे पारितोषिक या ठिकाणी देणार आहोत. मी सर्वांना विनंती करेन की सर्वांनी यायचं आहे आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी बेस्ट बॅट्समनचं किताब नितेश टिखंडेला या ठिकाणी द्यायचं आहे. जाधववाडी चौदरवाडी
आयोजित रणजी स्पर्धेमध्ये बेस्ट बॉलर ठरलाय. खऱ्या अर्थानं आपण पाहताय या स्पर्धेमध्ये चौदरवाडीचा दशरथ ज्याच्या 4 विकेट्स होत्या, परंतु ज्यानं या स्पर्धेमध्ये 5 विकेट मिळवल्यात आणि या फक्त क्वालिफाय पर्यंतच्याच आहेत पॉइंट्स, एवढं लक्षात ठेवा. या स्पर्धेमध्ये ज्यानं 5 विकेट्स मिळवल्या तो बेस्ट बॉलर सुद्धा जातो आहे गणेगाव टीमचा आयुष देशमुखला. ज्यानं या स्पर्धेमध्ये 5 विकेट मिळवल्या तो ठरलाय या स्पर्धेचा बेस्ट बॉलर. बेस्ट बॉलरसाठी देखील आपण पाहताय एक सायकल आणि तदनंतर ट्रॉफी. आयुष देशमुख या स्पर्धेचा बेस्ट बॉलर. मान्यवरांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक आपण आयुषला देतोय. आयोजन कमिटी ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं त्यांच्याच शुभ हस्ते हे बेस्ट बॉलरचे किताब आपण या ठिकाणी देतोय. तदनंतर या स्पर्धेमध्ये जो 5व्या क्रमांकाचा मानकरी ठरलाय, ज्यानं या स्पर्धेमध्ये 5वा क्रमांक मिळवला तो संघ आहे स्वर्गीय रोहिदास शिखंडे 11 गणेगाव चिंचोली. एकदा जोरदार टाळ्या होत्या मित्रांनो या संघासाठी देखील. पहिल्या रात्रीमध्ये क्वालिफाय झालेला हा संघ अगदी अंतिम क्षणी या स्पर्धेमध्ये 5व्या क्रमांकाचा मानकरी ठरलाय. टॉप 5 मध्ये खऱ्या अर्थानं हा संघ पराभूत झाला. जबरदस्त खेळ या संघाचा आपल्याला पाहायला मिळाला. तो संघ ठरतोय. संपूर्ण टीमला विनंती आहे की आपण यायचंय. या स्पर्धेचा 5व्या क्रमांकाचा मानकरी स्वर्गीय रोहिदास शिखंडे 11 गणेगाव चिंचोली. स्पर्धेचा 4था क्रमांकाचा मानकरी ठरलाय. पॉकेट घ्या. तदनंतर या स्पर्धेचा 4था क्रमांकाचा मानकरी ठरलाय जुगरेवाडी संघ. जुगरेवाडीसाठी देखील एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. फार चांगला खेळ आपल्याला जुगरेवाडी टीमचा देखील पाहायला मिळाला आणि तोच संघ ठरलाय या स्पर्धेतील 4था क्रमांकाचा मानकरी. आमचे आयोजक या ठिकाणी आपण पाहताय हे पारितोषिक जुगरेवाडी टीमला देताना. तदनंतर या स्पर्धेचा 3य क्रमांकाचा मानकरी ज्यांनी ही स्पर्धा ऑर्गनाइज केली आणि ज्यांचं खऱ्या अर्थानं हे होम ग्राउंड आहे, घरच्या मैदानावरती खेळत असताना अगदी आपण पाहताय उत्तम दर्जाचा खेळ आपल्याला पाहायला मिळाला आणि आज खऱ्या अर्थानं घरच्या मैदानावरती हा संघ क्वालिफाय झाला. तो 3य क्रमांकाचा मानकरी ठरतोय चौदरवाडी हा संघ. आता घेणारे देखील चौदरवाडीचेच आहेत आणि देणारे देखील चौदरवाडीचेच आहेत. आयोजकांच्या माध्यमातून आपण पाहताय हे पारितोषिक दिलं जात आहे चौदरवाडी टीमला. कॉंग्रॅच्युलेशन टीम. या लवकर या सगळे, वेळ घेऊ नका जास्त. तदनंतर या स्पर्धेचा रनरअप, या स्पर्धेचा 2य क्रमांकाचा मानकरी ठरलाय ज्यानं मेगा फायनल मध्ये अगदी आपण पाहताय अगदी थोड्या धावसंख्येनं पराभूत व्हावं लागलं. तो सचिन 11 माथेरान संघ ठरलाय या स्पर्धेचा रनरअप 2य क्रमांकाचा मानकरी. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या माथेरान संघासाठी. चला अजय बसमा आणि संपूर्ण टीम या लगेच. जाधववाडी चौदरवाडी आयोजित रजनी स्पर्धेचा 2य क्रमांकाचा मानकरी ठरलाय सचिन 11 माथेरान संघ. कॉंग्रॅच्युलेशन टीम. चांगली फाईट दिली खऱ्या अर्थानं जय कोलंबा माता शेलू टीमच्या अगेन्स्ट आणि या स्पर्धेचा तो रनरअप राहिलाय. आयोजकांच्या माध्यमातून आपण पाहताय ते रनरअपचं किताब त्या ठिकाणी दिलं जात आहे.
सचिन 11 माथेरान टीमला. तदनंतर आता सर्वांचं लक्ष लागून राहिले ज्या पारितोषिकाकडे, ते पारितोषिक आपण या ठिकाणी देतोय. खऱ्या अर्थानं या स्पर्धेमध्ये 50 संघ खेळले आणि त्या 50 संघांमधून अगदी आपण पाहताय ज्या एका खेळाडूचा खेळ अगदी आपण पाहताय अव्वल राहिला, ज्यानं खऱ्या अर्थानं प्रत्येक प्रेक्षकांची मनं जिंकली, आयोजकांची मनं जिंकली, ज्याच्या खेळाने नेहमीच प्रभावित होत असतं असा खेळाडू, ज्याच्या नावावरती अनेक सायकल आहेत, अनेक कूलर आहेत, अनेक LED आहेत आणि त्यानंतर एक बाईक देखील आहे. सचिन 11 संघाचा अजय भस्मा ठरलाय या स्पर्धेतील मालिकावीर, ज्याच्या बॅटमधून तब्बल 94 रन्स पाहायला मिळाल्या आणि बॉलिंग करत असताना एक विकेट देखील पाहायला मिळाली. तो अजय भस्मा ठरलाय या स्पर्धेतील मालिकावीर. आणि आता मात्र या स्पर्धेमध्ये देखील आणखीन एक सायकल त्याच्यामध्ये ॲड होईल. बऱ्याचशा सायकल त्याला मिळाल्यात मॅन ऑफ द सिरीजसाठी, त्यातील आणखीन एक सायकल. आणि रायगड प्रीमियर लीगमध्ये बेस्ट फिल्डर म्हणून त्याला एक बाईक मिळाली होती. असा सायकल सम्राट अजय भस्मा ठरलाय या स्पर्धेचा मालिकावीर. आणि चला आता लगेच आपण जाऊया चॅम्पियन किताबाकडे. जाधववाडी चौदरवाडी आयोजित रजनी स्पर्धेचा चॅम्पियन संघ ठरलाय जय कोलंबा माता शेलू अर्थात JK शेलू. कॉंग्रॅच्युलेशन टीम, एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या जय कोलंबा माता शेलू टीम साठी. जबरदस्त खेळ या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाला आणि तो संघ ठरलाय या स्पर्धेचा चॅम्पियन संघ. आमचे KTC लाईव्ह, तदनंतर आमचे वायफाय पप्पू शेमटे असतील, तदनंतर आमचे सगळे ऑफिशियल अंपायर्स, या सर्वांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही आभार व्यक्त करतो. सर्वांची साथ आम्हाला या